हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि आज मी केलेली आहे ती सुरुवात बऱ्याच दिवसातून। आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। तर आता बरेच दिवस झाले क्लीन केली नव्हती, भांडी वगैरेमध्ये घासली होती, पण मग आता चाळ्या डोळ्या काढून घ्यावं म्हटलं। तर त्यासाठीच मी घरही आवरून होईल, कपाट वगैरे सगळे आवरलेलेच आहे। त्या दिवशी ट्रिपवरून आल्यानंतर मी त्यामुळे ते काय आवरायची गरज नाही, बेड वगैरे कपाट ते आवरलेलं आहे। पण अदर भांडी रॅक वगैरे फ्रीज पण क्लीनच आहे, पण बाकीचं काही तर चलो। आणि असं करून मी सगळी रॅकची भांडी काढली, त्यामध्ये डब्यांमध्ये काही सामान होतं ते पण काढून ठेवलं। आणि नको म्हणत होते आज घासायला, नंतर न घासले म्हणून। आणि माझा मनी प्लांट असला भारी आला आहे ना, तर मी 2-3 लावले होते आपली बिस्लरी बॉटलमध्ये, पण त्यात एकच छान आला माझा, बाकीचे थोडे खराब झाल्यामुळे मी फेकून दिले। आणि त्यामध्ये मला काचेचं भांडं आणायचे प्लांट ठेवायसाठी, पण मला काही ते आय मीन सापडलंच नाही आहे। मी आणखी 1-2 स्टोअरमध्ये बघितलं, पण मला काही मिळालं नाही आहे तसं। पण म्हटलं नंतर भेटल्यानंतर त्याला हे दुसऱ्या ह्याच्यात ठेवून देऊया। आणि त्यामधलं पण पाणी मी चेंज केलं, कारण शेवळ येत असतं। असं करून मी भांडी क्लीन केली आणि भांडी घासून झाली। पण भांडी घासल्यानंतर ते ठेवायचं, लावायचं, पुसायचं हे भरपूर वेळ जातं। आणि अगोदर जे रेग्युलरचे भांडी घासून घेतले आणि नंतर जे रॅकचे आहेत ते असं माझा पसारा काढून ठेवला मी। काही डबे असतात ते पिठाचे, ते रेग्युलर घासण्यात येतात। गेले आहेत 12, मला 10 ते 12पर्यंत 2 तास गेले भांडी घासायला, कारण मी जास्त नाही ठेवले भांडे रेग्युलर यूजसाठी, स्टोरूममध्ये ठेवून दिलेले आहेत, कारण मग असं क्लिनिंगला सोपं पडतं। आणि मग भांडी घासले, डबे काही रिकामे केले, 2 डबे काही दळणाचे म्हणजे पिठाचे डबे असतात ते रेग्युलर घासण्यात येतातच, कारण पीठ संपलं आठवड्याला की डबे बरोबर खाली होतात, मग ते घासूनच राहतात। आणि पण रॅकवरती भरपूर धूळ बसली होती, कारण मध्ये क्लीन केलं होतं, पण त्यानंतर पाऊस नसला की धूळ येते। आणि खिडकी पुढची समोरची किचनची उघडी असते, शक्यतो कंटिन्यूस उघडी असते, त्यामुळे मग ती धूळ आत येते आणि मग ते बसल्यामुळे ते व्यवस्थित वाटत नाही। मग म्हटलं चला, नानी म्हणत होते आज नको करूया, नंतर करू म्हणून, पण म्हटलं असून द्या, मूड आला की मग मला करू वाटतं, आणि मूड नसला की मग माझ्याच्याने काहीच होत नाही। आत्ता 12 वाजलेले आहेत, मी बसलेले। आनंदीचं स्कूल 2ला सुटतं, शेट नसले की मग मला जावं लागेल चालत, पण आज ऊन पण भरपूर आहे, कॅब घेऊन जायची तिची। तर कंटिन्यू। आणि दुपारचं आवरता मला 3:30 कशा वाजले तेच कळलं नाही। टेरेसवरनं अगोदर कपडे आणून ठेवले घरात, म्हटलं पाऊस आल्यानंतर ते भिजायला नको, आणि चेंज केलं मी। शेटला म्हणलं होतं मला सोडतं का म्हणून, पण त्यांना अचानक काम आल्यामुळे ते गेले होते, त्यामुळे आता मला काही चालतच जायला लागणार होतं, तर चलो। तर अशा प्रकारे मी आवरलेला आहे रॅक, म्हणजेच कपाट। आणि काही 2-3 डबे फक्त पिठाचे 2, तर ते राहिले फक्त घासायचे। आणि असं झालेलं आहे माझं क्लिनिंग करून, आणि भारी वाटतं तेवढ्यापुरतं क्लिनिंग केल्यानंतर, एकदम असं क्लीन दिसतं। पण करायला खूप थोडं जास्त असं म्हणता येईल हे होतं, पण चलो। आता ब्लॅक कॉफी करायला ठेवलेली आहे, आता इकडे ठेवलेलं आहे ब्लॅक कॉफी करायला। इथलं खालचं पण मी फरशी जरा घासून घेतले, कारण खाली स्वयंपाक केल्यानंतर तेलकटाचे डाग असे वेगळेच हे होतात इथं, त्यामुळे। आणि सो फायनल, होय अचानक पाऊस आलाय आवाज येतोय। आणि चिकन टाकलेलं होतं डायरेक्ट करायला, व धनगरी व्हरायटी टाईपचं डायरेक्ट फोडणीला टाकलं होतं। चिकन बिर्याणी भाकरी वगैरे झाल्या होत्या, आणि चिकन बिर्याणी लावली होती, इकडे चिकन टाकलं होतं। तरी पहा असली लाल तरी आली होती ना। आणि आजच्या व्लॉगची एंडिंग इथेच करते, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाय बाय।